नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका खास प्रवासाला निघणार आहोत. निपुण भारत वर्गातील एका दिवसाच्या प्रवासाला. म्हणजे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान जे इतकं महत्वाचं आहे, ते रोजच्या रोज वर्गात अधिक सोपं आणि मजेशीर कसं करता येईल याच्या काही व्यावहारिक टिप्स आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बरं, मग सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यासमोर येतो की आपल्या मुलांसाठी शाळेचा प्रत्येक दिवस पायाभूत शिक्षणाचा एक महत्त्वाचा टप्पा कसा बनवायचा. म्हणजे प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी एक नवीन शोध कसा ठरू शकेल. चला, या प्रश्नाचं उत्तर आपण एकत्र शोधूया. बघूया की यासाठी कोणते प्रेरणादायी आणि खरंच उपयोगी पडतील असे मार्ग आहेत. तर आपला आजचा प्रवास एका शिक्षकाच्या नजरेतून असेल. म्हणजे आपण त्यांच्या दिवसाची सुरुवात कशी होते तिथूनच सुरुवात करू. आधी यशाची तयारी, मग पायाभूत साक्षरता, त्यानंतर संख्याज्ञान आणि हो, परीक्षेचा ताण न देता मुलांची प्रगती कशी तपासायची आणि शेवटी शाळा आणि घराला कसं जोडायचं हे सगळं आपण पाहणार आहोत. म्हणजे एका शिक्षकाच्या संपूर्ण दिवसाचाच आपण आढावा घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया दिवसाच्या पहिल्या भागापासून, यशाची तयारी. आणि गंमत म्हणजे एका यशस्वी दिवसाची खरी सुरुवात आहे ना, ती मुलं वर्गात येण्याआधीच होते. आता ही सगळी तयारी आपण का करतोय? तर यामागे एक खूप मोठं आणि महत्त्वाचं ध्येय आहे. ते म्हणजे निपुण भारतचं मूळ उद्दिष्ट. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इयत्ता 3री पर्यंत प्रत्येक मुलाला कमीत कमी मूलभूत वाचन, लेखन आणि गणित हे आलंच पाहिजे. आणि आपण वर्गात जी काही प्रत्येक छोटी मोठी गोष्ट करतो ना, ती याच ध्येयाला समोर ठेवून करायची आहे. आता नियोजन म्हटलं की खूप काहीतरी क्लिष्ट असेल असं वाटतं, पण तसं अजिबात नाहीये. हे बघा, फक्त 4 सोप्या पायऱ्या आहेत ज्या रोजच्या तयारीसाठी खूप उपयोगी पडतील. पहिलं, दिवसाचं ध्येय काय आहे ते नक्की ठरवा. दुसरं, त्यासाठी 1-2 तरी गमतीशीर कृती निवडा. तिसरं, लागणारं सगळं साहित्य तयार ठेवा. आणि चौथं, मुलं खरंच शिकली की नाही हे तपासण्यासाठी एक छोटीशी आयडिया तयार ठेवा. बस, इतकं सोपं आहे. आता वर्गातलं वातावरण कसं असावं यावर बोलूया. जरा डोळ्यासमोर चित्र आणा. वर्गात एक छान शांत वाचन कोपरा आहे जिथे पुस्तकं आहेत. दुसरीकडे एक जागा आहे जिथे मुलं गटात बसून काम करू शकतात. आणि तिसरीकडे एक स्टेशन आहे जिथे गणिताची सगळी खेळणी मांडलेली आहेत. अशी रचना केली ना की मुलं आपोआप वेगवेगळ्या कामांमध्ये रमून जातात आणि एकमेकांकडूनही खूप काही शिकतात. बरं, तयारी झाली. आता वळूया दिवसाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, पायाभूत साक्षरतेची सुरुवात. म्हणजे ध्वनी ओळखण्यापासून ते गोष्टी आवडीने वाचण्यापर्यंतचा हा जो प्रवास आहे, तो आपण मुलांसाठी सोपा आणि आनंददायी कसा करू शकतो हे आता बघूया. हे बघा, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. 60 मिनिटांचा साक्षरता तास आपण कसा विभागू शकतो ह्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. याला लिटरसी स्टेशन्स म्हणतात. कल्पना करा, वर्गात 3 गट आहेत. पहिला गट शिक्षकांसोबत ध्वनी शिकतोय, त्याचवेळी दुसरा गट स्वतंत्रपणे चित्र वाचतोय आणि तिसरा गट एकत्र मिळून शब्दांचा खेळ खेळतोय. दर 20 मिनिटांनी गट आपापली जागा बदलतील. यामुळे काय होतं, मुलांचा उत्साह टिकून राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देणं शक्य होतं. आता मुलांना खेळायला तर प्रचंड आवडतं, नाही का? मग आपण शिकवणं सुद्धा खेळातूनच का करू नये? हे बघा, हा एक मस्त खेळ आहे, ध्वनी शोध. मुलांना फक्त सांगायचं, चला आज आपण ब या आवाजाने सुरू होणाऱ्या वस्तू शोधूया. मग बघा, सगळी मुलं वर्गात फिरायला लागतील. बॅग, बेंच, बॉक्स. यातून त्यांची थोडी हालचाल पण होते आणि ध्वनी ओळखण्याचा सरावही अगदी गमतीशीरपणे होऊन जातो. आता आकलन वाढवण्यासाठी हा एक खूप छान उपक्रम आहे, गोष्ट क्रमवारी कार्ड्स. विचार करा, आपण मुलांना एका ओळखीच्या गोष्टीची, समजा कासव सशाच्या गोष्टीची 3-4 चित्र दिली, पण ती उलटी-सुलटी लावून दिली आहेत. आता मुलांनी काय करायचं? ती चित्र योग्य क्रमाने लावायची आणि गोष्ट पुन्हा सांगायची. यातून त्यांना गोष्टीची रचना समजते, म्हणजे सुरुवात, मध्य आणि शेवट. आणि हे कौशल्य सुरुवातीला वाचायला शिकणाऱ्या मुलांसाठी खूपच महत्त्वाचं आहे. हे तर खरं आहे की वर्गात प्रत्येक मुलाची शिकण्याची गती वेगळी असते. मग सगळ्यांना सोबत कसं घेऊन जायचं? तर इथेच डिफरन्सिएशन कामी येतं. म्हणजे काय, तर एकाच कृतीमध्ये गरजेनुसार बदल करणे. जसं इथे दिलंय बघा, ज्या मुलांना जास्त वेळ लागतोय त्यांना फक्त एका अक्षरध्वनीवर लक्ष केंद्रित करायला सांगायचं आणि जे पटापट करतात त्यांना आव्हान द्यायचं की सापडलेले शब्द लिहून काढा. म्हणजे एकाच ॲक्टिव्हिटीमधून आपण सगळ्या मुलांच्या गरजा पूर्ण करू शकतो. चला,
साक्षरतेनंतर आता वळूया संख्याज्ञानाकडे, म्हणजे गणिताकडे. आणि लहान मुलांसाठी गणित म्हणजे काहीतरी हाताळता येणारं, खेळता येणारं आणि त्यांच्या रोजच्या आयुष्याशी जोडलेलं असायला हवं, नाही का? तरच त्यांना त्यात मजा येते. आता ही ॲक्टिव्हिटी बघा. वर्गातील दुकानदार. कल्पना करा, वर्गातच एक छोटंसं दुकान मांडलंय. वस्तूंना किमती लावल्या आहेत आणि मुलं खेळण्यातले पैसे वापरून त्या वस्तू विकत घेतायत. यातून मोजणी, बेरीज, वजाबाकी या सगळ्याचा सराव अगदी सहज होऊन जातो. व्यवहार म्हणजे काय हे त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं. खेळातून शिकण्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि तर मुलांचा आवडता खेळ होऊ शकतो संख्यारेषा उडी. जमिनीवर खडूने किंवा टेपने एक मोठी संख्यारेषा काढायची आणि मग मुलांना सांगायचं, चला 3 वर उभे राहा आणि 2 उड्या पुढे मारा. मुलं उड्या मारून बरोबर 5 वर पोचतील. म्हणजे काय तर त्यांचे शरीर आणि मेंदू एकत्र काम करतं आणि अशाने गणिती संकल्पना त्यांच्या डोक्यात अगदी पक्क्या बसतात. खूपच प्रभावी पद्धत आहे ही. बरं, शिकवणं तर झालं, पण मुलं किती शिकली हे कसं ओळखायचं? आणि तेही परीक्षेचा कोणताही ताण न देता. तर याला आपण तपासणी म्हणूया, परीक्षा नको. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, ज्यात आपण फक्त निरीक्षण करतो आणि मुलांना मदत करण्यासाठी योग्य तो प्रतिसाद देतो. मुलांचं वाचन कितपत अस्खलित झालंय हे रोज कसं तपासता येईल? त्यासाठी काही मोठी परीक्षा घ्यायची गरज नाही. फक्त या 3 सोप्या गोष्टी करा. पहिली, कुठल्याही एका विद्यार्थ्याला फक्त 1 मिनिट वाचताना ऐका. दुसरी, त्याच्या वाचनातील एखादी विशिष्ट गोष्ट लक्षात घ्या, जसं की तो ध्वनी कसा वापरतोय किंवा त्याचा वेग कसा आहे. आणि तिसरी, त्याला एक छान सकारात्मक प्रतिक्रिया द्या किंवा एखादी चूक हळूवारपणे सुचवा. बस, या छोट्या सवयीने आपल्याला मुलांच्या प्रगतीबद्दल खूप माहिती मिळते, तेही त्यांना कोणतीही भीती न दाखवता. आणि मुलांची वैयक्तिक प्रगती नोंदवण्यासाठी हे असं एक सोपं साधन खूप उपयोगी पडतं. यात बघून आपल्याला लगेच कळतं की मूल अक्षर ओळखण्याच्या कोणत्या टप्प्यावर आहे किंवा त्याला शब्द वाचायला जमायला लागले आहेत की नाही. म्हणजे कोणाला कुठे जास्त मदतीची गरज आहे हे ओळखणं सोपं होतं. आता प्रतिसाद द्यायचा म्हणजे नक्की काय म्हणायचं? तर हे वाक्य बघा, मी पाहिलं की तू शॉप वाचण्यासाठी श ध्वनीचा योग्य वापर केलास. खूप छान. आता आपण ह्या ध्वनीचा दुसरा शब्द शोधूया. हा प्रतिसाद बघा कसा आहे. तो सकारात्मक आहे, त्यात नेमकेपणा आहे आणि तो मुलाला पुढे शिकण्यासाठी लगेच प्रोत्साहित करतो. आपल्याला असाच प्रतिसाद द्यायचा आहे. आणि मूल्यांकनासाठी आपल्याकडे अनेक सोपी साधनं आहेत, जसं की एक साधी निरीक्षण तपासणी सूची किंवा पाठाच्या शेवटी मुलांना एक छोटासा प्रश्न विचारणं, ज्याला एक्झिट स्लिप म्हणतात. म्हणजे टने सुरू होणाऱ्या शब्दाचं चित्र काढा. इतकं सोपं. ही सगळी साधनं कमी श्रमात जास्त परिणाम देणारी आहेत आणि रोजच्या वर्गात सहज वापरता येतात. आणि आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, शाळा आणि घराची जोडणी. कारण मुलांचं पायाभूत शिक्षण ही फक्त शाळेची जबाबदारी नाही, ती एक सांघिक जबाबदारी आहे. आणि यात पालकांचा सहभाग खूपच महत्त्वाचा आहे. शाळा आणि घर मिळून काम करतील तेव्हाच खरं यश मिळेल. मग शाळा आणि घर यांना जोडण्यासाठी काय करता येईल? तर काही सोप्या गोष्टी आहेत, जसं की आठवड्यातून एकदा घरी करण्यासाठी एखादी सोपी गमतीशीर कृती पाठवणं किंवा कधीतरी पालकांना साक्षरता सकाळसाठी वर्गात बोलवणं, जेणेकरून ते आपल्या मुलांचं काम प्रत्यक्ष बघू शकतील. अशा छोट्या छोट्या प्रयत्नांमधून प्रत्येक मुलासाठी शिकण्याचं एक खूप छान, आश्वासक वातावरण तयार होतं. हे बघा, पालकांसाठी माहितीपत्रक कसं असू शकतं याचं एक उत्तम उदाहरण. शीर्षक आहे, चला घरी शिकूया. आणि त्यात काय लिहिलंय? या आठवड्याचा अक्षरध्वनी स आहे. तुमच्या घरात सापाच्या आवाजाचा शोध घ्या. म्हणजे स स स ने सुरू होणाऱ्या कोणत्या वस्तू सापडतात? बघा किती सोपं आणि खेळकर आहे. आणि यातून वर्गात जे शिकवलं जातंय त्याला घरीसुद्धा मदत मिळते. तर या संपूर्ण प्रवासात आपण अनेक गोष्टी पाहिल्या. आता शेवटी एक विचार करूया की आपल्या वर्गात मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करण्यासाठी उद्यापासून कोणती एक नवीन युक्ती वापरून बघता येईल. लक्षात ठेवा, एका छोट्याशा बदलानेही खूप मोठा फरक पडू शकतो. चला तर मग एक छोटीशी सुरुवात करूया.